हरी विठ्ठल माऊली. तर आज आपण जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा शुद्धता यावरती एक अभंग पाहणार आहोत. आपलं वर्तन विशुद्ध असावं, चारित्र्य निर्दोष असावं, या बाबतीत संत तुकाराम महाराज अतिशय आग्रही होते. तर त्या शुद्धतेविषयीच ते एका आपल्या अभंगात म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह वेचावा कारणी. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. याचा अर्थ असा, जे बीज शुद्ध असतं त्याचा वंश विस्तार झाल्यानंतर त्याला येणारी फळंही तशीच शुद्ध असतात, रसाळ आणि सुंदर असतात. म्हणून माणसानं आपल्या तोंडी अमृताची वाणी असू द्यावी. याचा अर्थ लोकांशी बोलताना जे हिताचं असेल, कल्याणाचं असेल आणि मधुरही असेल तेच बोलावं. आपला देह, आपलं सगळं जीवन हे कारणी लावावं. चांगल्या कामासाठी खर्ची घालावं. मन गंगेच्या पाण्याप्रमाणे सर्व बाजूंनी निर्मळ ठेवावं. आपलं अवघं जीवन असं बनलेलं असलं म्हणजे आपल्या सहवासात येणाऱ्या लोकांची सगळी दुःख दूर होतात. आपल्या भेटीनं त्यांचे ताप नाहीसे होतात. त्यांना विसावा मिळतो, मनशांती मिळते आणि त्यांचे जीवन सुखावते. तर आपण आपलं असंच सर्व वर्तन आणि मन सुद्धा शुद्ध ठेवलं पाहिजे.